कल्याणातील एपीएमसी मार्केटमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। किरकोळ कारणावरून एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याच्या कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला। या हल्ल्यात व्यापारी केळीची पाने विकणारा चमनलाल नंदलाल कारचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर कल्याणातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आरोपी चिराग राजकुमार सोनी याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाण्यात सुरू आहे। बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये केळीचे पान विक्रेता चिराग राजकुमार सोनी वय वर्ष 21 आणि चमनलाल नंदलाल कार वय वर्ष 55 यांनी जळगाववरून केळीच्या पानाचे 5 बंडल मागविले होते। त्यातील 4 पानाचे बंडल हे चमनलाल नंदलाल कार यांचे होते, तर 1 पानाचा बंडल हा चिराग राजकुमार सोनी या विक्रेत्याचे होते। मात्र चमनलाल नंदलाल कार यांनी 5ही केळीचे पानाचे बंडल ताब्यात घेऊन विक्री करत असल्याचा राग मनात धरून चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कार यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्यावर कैचीच्या साहाय्याने छातीत व पोटात वार करून रक्तबंबाळ केले। संपूर्ण प्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले चमनलाल नंदलाल कार यांच्या पत्नी आणि मुलगा कार्तिक यांच्यावर देखील चिराग राजकुमार सोनी यांनी कैचीच्या साहाय्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले। या हल्ल्यात व्यापारी चमनलाल नंदलाल कार यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे पत्नी आणि मुलगा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेतील मुख्य आरोपी चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान 2 इसमामध्ये केळीच्या पानावरनं मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहे चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या साहाय्याने वार करून गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला। तसेच मयत चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नीतू देवी यांनाही त्यांनी त्या कैचीच्या साहाय्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर दुखापत केलेली आहे। या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना मयत झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्ध्या तासाच्या आत अटक केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।